डायरेक्ट लाईफ इन्शुरन्स. म्हणजे त्याचे नाही काकू ओळख करून देतात की नाही मी सुनेची? बोललो का पप्पांना लपवून ठेवताय या तिला? म्हणून ते काय तुमचं वय आहे माझा कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स असतो हा. काय अमित दादा येणार का बाकड्यावर झोपायला? तुझं लग्न झालं ना की आपण दोघंही एकत्र बाहेर झोपूया. अंधेरी रात में दिया तेरे हाथ. फुल काढो का कूल कूल. अरे रव्या यार काय फालतूगिरी यार डाउनलोडच होत नाही. दुपारी काय मेसेज पाठवला? जम्पिंग जॅक. मी जम्पिंग जॅक आहे. हो. शितले आज तुझ्याकडेच बघतोय. तू पिक्चर बघ की. मी तर असं ऐकलं होतं शाहरुखने इथे बसून गौरीला सांगितलं होतं, तेरे लिए इधर ही घर बनाऊंगा. आणि बनवलं की नाही जन्नत. जन्नत नाही मन्नत. क्या हुआ है तेरे को? काय तो फिर मेरे से तो कम से कम ठीक से बात करना. काय बोलू? शितले तुझा राग बाजूला ठेवून काय झालं तर नीट सांग. आज घरी होळीला जेवायला बोललो होतं याला आणि घरीच जेवला. आणि मी याला सांगितलं होतं बरं का की जर का तू आला नाहीस तर मी जेवणार नाही म्हणून. पण याला काय आहे का नाही बघ, निवांत जेवून पिक्चर बघत बसलाय. अमू अमू अल्पेश त्याची मैत्रीण दिव्या आली आपल्याकडे. ती त्याच्याबरोबर गोचीकडे असते. गोची गोची. अरे गोची रे गोची. तो नाही का पिवळ्या केसांचा टीव्हीवर असतो, मोठा कोरिओग्राफर आहे. इट्स कोरिओग्राफर ऍक्च्युली. ऍक्च्युली खूप लागत. शाबाश. या हिरोच्या बापागत आमच्या पण बापूकडं घोडा पाहिजे होता. मी बुंगात पळवला असता. माहित तुमच्या बापांकडे घोडा कुठं आहे? मग तू काय मी जेवले नाही जेवले याचा आज्याला काय बी फरक पडत नाही. कसा दात दाखवून हसतोय बघ. ऐसा कुछ नाही. तुला काय का माहित, मी सांगते ना. त्याला माझी काहीच पडलेली नाही. अगं काहीतरी झालं असेल ना. काय बी झालं तरी हसू कस शकतो. शितले को कुछ तो हुआ होगा ना. काय होतंय त्याला? दगडाचं काळीज आहे याचं. माझी अजिबात काळजी नाही आला. यास्मिन बोल. मी घरी जाते, मला लई झोप आली. क्यों रुक ना. काके मी घरी जाते. का ग? काकी मला लई झोप आली. अगं बस की. अगं यास्मिन आहे तुझ्या जोडीला. मी घरी जाते, तू बघ पिक्चर. टॅलेंट. हा मी जरा जाऊन आलो, फ्रेश होऊन आलो जरा. या भैया.
का? मला इथं का आणलंयस? तिथले मी तुला अजिबात बोलू नकोस माझ्याशी. अगं ऐक तरी. आज मला तुझा एक शब्द बी ऐकायचा नाही. अगं पण तू हो बाजूला, जाऊ दे मला. जातो इथनं. माझं ऐक तरी शितले. काय ऐकू? मला काय म्हणायचं ते तरी ऐक. तू काय म्हणणार आहेस ना, चांगलंच माहितीये मला. खरं तर ना, माझं चुकलं. उगाच एवढा जीव लावला तुझ्यावर. मला तर काही कामच नव्हती ना, म्हणून तुझ्यासाठी पोळ्या केल्या. सॉरी शितल्या, अगं माझी बी लई इच्छा होती यायची. अजब, तू कारणच देणार असशील ना, तर मी जाते इथनं उठून. तुझ्यासाठी पाठ मांडला, रांगोळी काढली, आणि एवढंच नाही तर काय तू येणार म्हणून नटून तटून बी बसले होते. आणि एवढं सगळं करून तो भैया येऊन जेवून गेला. किती वाईट वाटलं मला माहितीये. कुणासाठी केलं होतं मी एवढं सगळं? तुझ्यासाठी ना. आणि तू जाते.